नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे, मसाला भेंडी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अशा पद्धतीने भेंडी करून पहा, खूप सुंदर लागते. तर आपण रेसिपीला इथं सुरुवात करूया. आता एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे इथं मी खरपूस भाजून घेणार आहे पहिल्यांदा. हे बघा, शेंगदाणे इथं मी भाजून घेते पहिल्यांदा. हे बघा, शेंगदाणे आपले इथं खरपूस भाजून झालेले आहेत. आता याच्यानंतर मी कढईमध्ये 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं किसून घातलेलं आहे. आता हे सुकं खोबरं आणि पांढरे तीळसुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता भाजलेल्या शेंगदाण्यासोबतच हे पांढरे तीळ आणि सुकं खोबरंसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, पांढरे तीळ आणि खोबरंसुद्धा इथं भाजून झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजलेले आणि हे पांढरे तीळ आणि थोडंसं घेतलेलं आपण सुकं खोबरं हे सुद्धा आपण मिक्स करून याच्यामध्ये मी वाटून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर हिरवी मिरची, तुम्ही चवीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता, आणि थोडीशी कोथिंबीर. असं हे आपल्याला सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं भरड वाटायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं एकदम बारीक करायचं नाही, थोडंसं मोठंच ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मी हे बारीक केलेलं आहे. आता याच्यानंतर मी ही भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. आता भेंडीचे मी असे काप करून घेणार आहे. 2 काप करून भेंडी अशी मधोमध चिरून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला या भेंडीमध्ये हा मसाला भरता येईल. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशी मधोमध मी भेंडी चिरून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या भेंडी चिरून घेतलेल्या आहे. आता याच प्लेटमध्ये मी हा जो मसाला आपण वाटलेला आहे तो काढून घेते. आता याच्यानंतर मसाल्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. तर हे मी मीठ मिक्स करून घेणार आहे. आता हा मसाला या चिरलेल्या भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे मध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं. खूप सुंदर लागते भेंडी. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. टिफिनसाठी मुलांना खूप आवडते अशा प्रकारे भेंडी. आता ही भेंडीमध्ये हा मी सगळा मसाला भरून घेते. हे बघा, भेंडीमध्ये मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे मी. आता याच्यानंतर कढईमध्ये मी इथं 3 पळी तेल घालणार आहे. तेल चांगलं तापल्यानंतर इथं मी छोटे 1 ते 1.5 चमचा जिरं घालणार आहे. जिरं चांगलं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे. आता याच्यानंतर जो भेंडीमध्ये मसाला भरून राहिलेला होता तो मसाला मी आता तेलामध्ये पहिल्यांदा घालणार आहे. आणि हा मसाला मी 1 मिनिटासाठी भाजून घेणार आहे. आणि याच्यानंतर मी जी भेंडी आपण भरली होती ती याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. त्याचबरोबर इथं मी थोडीशी हळद घालणार आहे. आणि ही भेंडी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे.
आता याच्यानंतर मी भेंडीमध्ये थोडंसं पाण्याचा हबका मारणार आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. आणि बारीक गॅसवर मी हे झाकून ठेवणार आहे 7 मिनटासाठी. आता पुन्हा एकदा मी झाकण काढणार आहे 7 मिनिटांनी आणि भेंडी आपली ही पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आणि याच्यावर मी झाकण उघडून एक अर्धा लिंबाचा रस पिळून घातलेला आहे. लिंबाच्या रसामुळे भेंडी आपली चिकट होत नाही आणि चवीला खूप सुंदर लागते. आता 5 मिनिटानंतर मी पुन्हा एकदा झाकण काढून भेंडी ही मिक्स करून घेणार आहे. आता बारीक गॅस करून मी पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. आता 5 मिनिटानंतर मी झाकण काढून भेंडी मी मिक्स करून घेते. बघा आपली इथं भेंडी मस्त खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर मस्तपैकी ही मसाला भेंडी खाऊ शकता. खूप सुंदर लागते. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे. कशी वाटली माझी आजची रेसिपी मला नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.